हिंगोलीच्या वसमत शहरात तलावाचं काम सुरू असताना 10 ते 15 फूट खोल भुयार सापडलं। या भुयारामध्ये सोनं चांदी असल्याची अफवा पसरली आणि त्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली। प्रशासनाने तत्काळ काम थांबवून पुरातन विभागाला पाचारण केलेलं आहे। पाहूयात। एकच गर्दी झाली। प्रशासनानेही तात्काळ या गोष्टीची दखल घेतली। या ठिकाणी कुठलाही सोन्या चांदीचा खजिना नाहीये, या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। त्याच्यामध्ये जे आहे आम्ही आमची टीमला पाठवलेलं आहे। कुठले पण आपला जमिनीचे आतमधले कुठले मिनरल वगैरे असेल त्याच्यामध्ये तो जप्त करता येईल, परंतु आतापर्यंत जे आहे अशी कुठलीच माहिती नाही आहे। माझ्या लोकांना पण आव्हान असंच आहे की आपण जे आहे ह्या कुठलीच अफवामध्ये पडू नका आणि त्याच्यामध्ये कुठल्याच जाण्याचा प्रयत्न आपण करू नका, कारण हे जे आहे धोकादायक असू शकतात। वसमत शहराला ऐतिहासिक वारसा लाभलाय, त्यामुळे अनेक जुन्या वास्तू शहरात सापडत असल्याचं स्थानिक सांगतात। या भागात अनेक चिरेबंद विहिरी, जुन्या काळात निर्माण केलेल्या कमानी आणि बारव असल्याची माहिती आहे। तर तलावातून पाणी बाहेर जाण्यासाठी खूप वर्षांपूर्वी हा नाला काढलेला असावा असा अंदाज स्थानिक नागरिक व्यक्त करतात। हा जो तलाव आहे हा खूप जुना तलाव आहे। हा शहर ऐतिहासिक शहर आहे। वसमत शहर म्हणजे निजाम काळापासून आहे। निजामाचं खूप जुना शहर आहे, इथं हिस्टोरिक शहर असल्यामुळे या तलाव जो आहे तलावचा हा आउटलेट आहे। तो खरं तसं भुयार वगैरे काहीच नाही, कारण भुयार पाण्याच्या खाली कधीच नसतो। जुन्या जमान्यात हे एक आउटलेट स्त्रोत असतो। तलाव भरल्यानंतर आपण जे बाहेर काढतो ती आउटलेट साठी ती नाळी काढलेली ती जुन्या जमान्याची, पण माती खाली काही जमान्यापासून दबली होती। आज ते खोलीकरणामध्ये ते निघालेली आहे, पण असं भुयार वगैरे काहीच नाही। असं तो काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा हे जे भुयार आहे हे जर पाणी काढण्याचं एक जरी असल तर त्याच्यासाठी पलीकडला जे भाग आहे त्याला खोलीकरण केल्याच्या नंतर लक्षात येईल, तोपर्यंत आपल्याला लक्षात येऊ शकणार नाही। प्रशासनाने याकडे नाही लक्ष द्यायला पाहिजे ना, लक्ष द्यायला पाहिजे। आता नेमकं आहे का याचं माहिती झाली पाहिजे ना। वसमत शहरात आढळलेल्या या भुयाराचा सखोल अभ्यास पुरातत्व विभागाच्या वतीनं करण्यात येणार आहे। निजामकालीन जडणघडण आणि शहराचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता या संदर्भात संशोधन केलं जाणार आहे। त्यानंतर या भुयारी मार्गातील नेमकं सत्य काय आहे हे जगासमोर येईल। गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली।